हॅलो सर्वांना. झालं का सर्वांचं जेवण वगैरे? माझं पण झालं. बसले आता मी अशीच थोड्या वेळासाठी. आता मी एक व्हिडिओ बघितला, अक्षदा म्हात्रेचे वकील आणि ते काहीतरी चर्चा करतात हे, कारण का उद्या 22 तारखेला कोर्टामध्ये आरोपींना हजर करणार आहेत. तर बघा, अक्षदा म्हात्रे ही नवऱ्याशी भांडण करून किंवा घरातल्या सासू सासऱ्यांशी भांडण करून ती बाहेर पडली, घराच्या बाहेर पडली आणि त्याच्यानंतर तिचं काय झालं हे सर्वांना माहिती. मी काही परत सांगत नाही बसणार आता. परंतु मला एकच सर्व महिलांना सांगायचं आहे, राग असा किती वेळ धरायचा तुम्ही आणि का धरायचा राग? ते नवरा हा तुझा होता, तुझ्या चांगल्यासाठीच तो सांगत होता. कारण का मी पण एक स्त्री होते, माझं पण जेव्हा लग्न झालं होतं किंवा मी माझ्या सासरी होते तेव्हा माझ्यात पण काही चुका असतील. मी म्हणत नाही की मी परिपूर्ण होते, माझ्या पण हातून काही चुकत असेल तर त्यांना आवडत नसेल, त्यामुळं ते मला रागवत असतील, बोलत असतील. म्हणून काय मी आईच्याच घरी जायचं ना, आईच्याच घरी आले मी माझ्या. तर असं जायचं नाही कुठं कोणी, आणि कोणत्या पुरुषावर कोणी बाईने विश्वास ठेवायचा नाही. मुळात म्हणजे कुठल्याच पुरुषाला आपल्या घरातली गोष्ट कुठल्याच बाईने सांगायची नाही. मग ती कामात असो, ऑफिसमध्ये असो, तुमचा जीवलग मित्र असू द्या. त्यांनी तुम्हाला किती पण खोदून विचारलं की अरे काय, तर म्हणायचं नाही, माझा नवरा तर चांगला आहे बाबा, माझा नवरा माझा देव माणूस आहे, ते त्याच्यासारखा मला नवरा नाही भेटणार, असा नवरा मला भेटलेला आहे. कारण का समोरची व्यक्ती काय करतो, आपली मनातली गोष्ट काढून घेतो आणि तो चांगला बनण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हेतू वेगळा असतो. तो तुम्हाला वापरून घेण्यासाठी असं बोलत असतो, की त्याला वाटतं की अरे चला, हिचा नवरा हिला प्रेम नाही करत ना, तर ही माझ्या जाळ्यामध्ये अडकेल. आणि अडकतात काही बायका, असं नाही, बहुतेक स्त्रिया अडकतात त्यांच्या गोड बोलण्याला, कारण ते असे मध लावून बोलतात ना. आणि नवरा हा कडक बोलतो, कारण नवरा त्याला असं वाटतं की माझ्या बायकोने चांगलं राहावं, व्यवस्थित राहावं आणि कोणी तिला नावं नाही ठेवावेत. त्यामुळं नवरा जरी बोलला ना तरी राग मानून घेऊ नका, तेवढ्यापुरता राग धरा, नंतर सोडून टाका. ही माझी सर्व तरुण मुलींना हात जोडून विनंती आहे. धन्यवाद.